या पद्धतीने ना तुम्ही एकदा नक्की शिळ्या चपात्यांचा नाश्ता बनवून बघा. तुम्ही ना आवर्जून 2 पोळ्या जास्त करणार, इतका मस्त जबरदस्त लागतो हा नाश्ता. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना आपण शिळ्या चपात्यांपासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. ते इथं बघा माझ्याकडे ना 2 चपात्या रात्रीच्या शिळ्या आहेत. या शिळ्या चपात्यात रात्रीच्या 2 चपात्या जास्त झालत्या, ही थोडीशी आहे अर्धी आणि ही एक, अशा 2 चपात्या आहेत बघा ह्या शिळ्या. तर आता आपण आहे ना ह्या शिळ्या चपात्यांपासून मस्त चटपटीत नाश्ता बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आहे ना घेऊया मिक्सरचं भांडं. बघा इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, थोडंसं मोठंच. त्याच्यामध्ये आहे ना ह्या चपात्या असे तुकडे करून टाकायचे. असे मोठे मोठे थोडे तुकडे करून टाकले ना तरी पण चालतात. आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. शिळी चपाती जर खाऊशी नाही वाटली ना तर असं पटकन मस्त फोडणीची पोळी बनवायची. बघा आपण त्याला काय काय टाकणार आहोत ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवते. 2 चपात्या शिळ्या होत्या ह्या. आता ह्या आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. बघा मिक्सरमधून आहे ना जास्त बारीक पण नाही करायचं. आपले पोहे कसे जाड असतात ना थोडे, असे पोह्यासारखे थोडेसे जाडसरच हे चपाती आहे ना बारीक करून घ्यायची. बघा मी जास्त पण बारीक केलं नाही. जास्त बारीक केलं ना मग ते एकदम मऊ मऊ होईल. असं मस्त थोडंसं जाडसरच चपाती बारीक करून घ्यायची. आता आपण ह्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण हे चपातीचा नाश्ता बनवतानाच पाहूया. थोडासा पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये टाकूया तेल. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं, तेल थोडंसं गरम झालं की टाकूया मोहरी. मोहरी टाकायची ह्याला फोडणीला. मोहरी थोडीशी भाजून घ्यायची अगोदर. मोहरी छान तडतडली की टाकूया जिरी. जिरी मोहरी आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया. जिरी मोहरी भाजलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मिरची. 1 मिरची, इथं आहे ना मी 2 मिरची बारीक करून घेतलेली आहे. एक नाही, या 2 मिरच्या आहेत. आपण थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहोत, त्यासाठी मी थोडीशी मिरची टाकली. कढीपत्ता मिरची थोडीशी भाजली ना की आपण त्याच्यामध्ये लगेच टाकूया कांदा. थोडेसे ना छोटे 2 कांदे मी बारीक करून घेतलेले आहेत. कढीपत्ता जास्त जसं तडतड करतो ना त्यासाठी मी लगेच कांदा पण टाकला त्याच्यामध्ये. कांदा आपण थोडासा भाजून घेऊया. कांदा थोडासा भाजलेला आहे. जास्त पण काय कांदा लाल करायचा नाही, असं थोडासा कच्चा नाही राहिला पाहिजे असं भाजून घ्यायचं. बरं कांदा भाजला की टाकूया 1 छोटा टोमॅटो. चिरून घेतलेला आहे टोमॅटो 1. आता टोमॅटो पण थोडंसं परतून घेऊ. टोमॅटो परतते तर आपण टाकूया थोडंसं मीठ. मीठाने आहे ना टोमॅटो लगेच भाजलं जातं, त्यासाठी मीठ टाकायचं थोडंसं. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. चपातीला पण मीठ असतं ना त्यासाठी मीठ थोडंच टाकायचं. खरड झालं ना मग ते खाऊशी नाही वाटणार. आपण चपात्या करताना मीठ टाकतो त्यासाठी. इथे ना फोडणीची पोळी करायला थोडंसं मीठ टाकायचं. बघा टोमॅटो पण असं थोडंसं परतलेलं आहे. कच्चापणा गेला आहे टोमॅटोचा, जास्त काय परतायचं नाही. टाकून ह्याच्यामध्ये टाकूया एकदम थोडीशी हळद. गॅस कमी केला आहे आता मी, भाजले सर्व हे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्येच टाकूया थोडंसं लाल तिखट. लाल तिखट पण थोडं, आपण मिरची पण टाकली ना, पण लाल तिखट पण टाकायचं, मस्त चटपटीत होतं बघा हे. हळद लाल तिखट छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. मीठ पण टाकलं आपण चवीपुरतं. आता टाकूया आपण हे पोळी बारीक करून घेतलेली. बघा जास्त पण मी आहे ना बारीक केलेली नाही, थोडंसं असं जाडसरच आहे ना पोळी बारीक करून घ्यायची.
पोळी टाकल्यानंतर आहे ना छान असं मिक्स करून घेऊ. थोडंसं मिडियम गॅस ठेवायचा आणि सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं. एकदम चटपटीत आणि झटपट होणारा नाश्ता आहे. आपली पोळी वाया पण नाही जाणार. शिळ्या जर असे 1-2 पोळ्या राहिल्या ना अशी मस्त फोडणीची पोळी करायची आणि गरम गरम हिवाळ्यामध्ये ना भूक पण लागते. असं बनवलं ना तर वाया पण जात नाही. दिवसभर कोणी नाही कोणी खाणार हे असं बनवून ठेवलं की. मिक्स करून घेतलेलं आहे सर्व असं. आता आपण याच्यामध्ये टाकूया. इथे आहे ना मी शेंगदाणे भाजून, मुठभर शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत. मस्त कडक शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मी वरून टाकते. तुम्ही जर भाजलेले शेंगदाणे कच्चे घेतले ना तर तेलामध्ये परतून घ्यायचे थोडेसे. कांदा परतताना मिरची कांदा, मी हे भाजलेले शेंगदाणे टाकलेत. मिक्स करून घेऊ सर्व असं. बघा किती पटकन. ह्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही. झाकण ठेवलं ना तर जास्तच मऊ पडतं पाणी सुटून त्याला. आता बघा मस्त तयारच झालेली आहे आता आपला इथं चटपटीत शिळ्या चपात्यांचा नाश्ता. झाकण ठेवायचंच नाही. थोडंसं गरम झालं ना की छान लागतं. परतून घ्यायचं पण झाकण नाही ठेवायचं. 1 मिनिटभर असंच परतून घेऊया. बघा 1 मिनिटभर आहे ना छान असं आपण ही फोडणीची पोळी परतून घेतलेली आहे. एकदम गॅस बारीक केला आहे मी. आता याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर. मी छान मस्त चव येईन त्याला. थोडीशी कोथिंबीर आहे नाही तर मी चिरून ठेवलेली आहे. हे बनवून आहे ना टिफिनला जरी दिलं ना मुलांना, असं सकाळच्या टिफिनला, तरी पण मुलं खातील. पण मुलांना शिळं देण्यापेक्षा आहे ना घरीच आपल्याला सर्वांसाठी आहे ना छान असा नाश्ता होऊ शकतो हा शिळ्या चपात्यांचा. कोथिंबीर टाकून आहे ना छान असं परतून घेऊ थोडंसं. तयार झालेला आहे इथं आपला मस्त चटपटीत शिळ्या पोळ्यांचा नाश्ता. फोडणीची पोळी. या पद्धतीने ना तुम्ही एकदा नक्की शिळ्या चपात्यांचा नाश्ता बनवून बघा. तुम्ही ना आवर्जून 2 पोळ्या जास्त करणार. इतका मस्त जबरदस्त लागतो हा नाश्ता. तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूया. पटकन होणारी रेसिपी आहे. एकदम आहे ना पोहे उपमा करायला तरी वेळ लागतो. पण ह्या शिळ्या पोळ्यांची आहे ना फोडणीची पोळी करायला वेळ लागत नाही. फोडणीची पोळी बनवलेली आहे. ह्याच्यासोबत काही नाही, गरम गरम घ्यायचं आणि थोडासा असा एखादा कांदा जर असला ना त्याच्यासोबत खायला काही लागत नाही. एकदम पोट भरून जाईल. ह्या 2 पोळ्या शिळ्या पडलेल्या होत्या त्याच्यापासून मी तुम्हाला हा झटपट नाश्ता बनवून दाखवलेला आहे. तर ही फोडणीची पोळी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि सुनीता नन्नवरे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला माझ्या हातच्या कुठल्या रेसिपी आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.